झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्री मानसी नाईककडे गेल्या 10 वर्षांपासून गणरायाची स्थापना केली जाते। याही वर्षी तिच्याकडे विघ्नहर्त्याचं आगमन झालंय। चला तर मग थेट जाऊयात मानसीच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला। आपण माझ्या घरी आलो आहोत। माझ्या घरच्या बाप्पांना आपण भेटणार आहोत। हा आहे माझ्या घरचा बाप्पा। कसा वाटला तुम्हाला? छोटूसा आहे, छोटीशी मूर्ती आहे आणि तुम्ही अलंकार बघितला असेल। फारच साधासुधा गणपती बाप्पा आहे माझा। जसं आपण म्हणतो की मूर्ती लहान कीर्ती महान, तसं माझ्या बाप्पाला सूट होतं बरं का। कारण माझी जरी बाप्पाची मूर्ती लहान असली तरी तो खरंच मला, माझ्या कुटुंबियांना, सगळ्यांनाच अगदी खूप खुशीत ठेवतो। त्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असतो। जसं बाप्पा कलरफुल असतो तसं सगळी आराससुद्धा कलरफुल आहे। तुम्ही बघाल वेगवेगळे कलर्स आम्ही वापरलेले आहेत। फुलं वापरलेली आहेत कारण बाप्पाला फुलं आवडतात। गोडधोड म्हणायचं तर मग उकडीचा मोदक असतो जो बाप्पाला खूपच आवडतो आणि जो मलाही खूप आवडतो। आणि खास करून माझ्या आईच्या हातचा उकडीचा मोदक खायला मी खास करून पुण्यात राहिलेली आहे। मी गेले 10 वर्ष म्हणजे माझ्या घरी बाप्पा आम्ही बसवतो आणि खूप मज्जा येते कारण हा माझा फेवरेट सण आहे। आणि या सणासुदीच्या वेळेस माझ्या घरचे, माझे रिलेटिव्स वगैरे सगळे घरी येतात। एकत्र आम्ही खूप मज्जा करतो। गणपती बाप्पा मोरया। झी 24 तास एक पाऊल पुढे।